नमस्कार मित्रांनो, आज आपण हळदीची जी हार्वेस्टिंग झालेली आहे, हळदीची हार्वेस्टिंग आपण या हळदीचा इथं ढीग लावलेला आहे. त्यानंतर तिकडं कुकर शिजवणं चालू आहे. कालपासून आपलं हळदीचं कुकर जे आहे ते शिजवणं सुरू झालेलं आहे. त्यानंतर आपण तिकडं हळद शिजवलेली आहे त्या ठिकाणी वाळवण्यास टाकलेली आहे, शिजवलेली आहे. तर आपण बघूया कशी हळद शिजवली. तर शेतकरी मित्रांनो, जो आपण हार्वेस्ट करून हळदीचा जो ढीग लावलेला आहे त्याची सध्या आपण शिजवणी चालू आहे हळदीची. तर या दोन्ही कुकर मध्ये आपण हळद शिजवायला टाकलेली आहे. तर दादा आपल्याला सांगणार आहेत की ही कसे कुकर जे हळदीचं कसं शिजवलं जातं, याचं कसं वाफेवर चालतंय कुकर. तर दादा आपला परिचय. ज्योतिराम तुकारामजी चालकी राहणार काटणेश्वर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. हे कुकर तर त्याच्यात 3200 लिटर पाणी भरतो. तर मित्रांनो, ही जी वरची जी टँक आहे त्यामध्ये पहिले साठवणुकीसाठी 2000 लिटरचं पाणी ठेवलं जातं. त्यानंतर जो खालचा ड्रम आहे त्यामध्ये खालच्या अर्ध्यापासून म्हणजे जाळ दिला जातो. इंधनावर म्हणजे लाकड वगैरे जाळून त्याला वाफ दिली जाते. आणि त्यात सुद्धा अर्ध्या ह्याच्यात 1500 लिटरचं पुन्हा वॉटरचं टँक आहे. तर जेव्हा हा वॉटरचा खालचा टँक भरला जातो त्यानंतर तिकडचा वरचा पाण्याचा साठा आहे तो खाली सोडला जातो. मित्रांनो, या आपण टाकीची माहिती घेतल्यानंतर त्यामध्ये या टाकीला 3 कॉक असतात. हा पहिला जो कॉक आहे हा खालची टाकी पूर्णपणे भरल्यानंतर या कॉक नुसार चेक केलं जातं. टाकी ही पूर्णपणे भरलेली आहे. त्यानंतर या कॉकचं काम असं आहे की जी वरची टाकी आहे ती टाकी थोडीफार रिकामी झाली किंवा पूर्णपणे पाणी संपल्याननंतर हे कॉक सुरू केलं जातं. जो स्टोरेज वरी पाणी ठेवलेलं आहे आपण ते ह्या टाकीमध्ये येतं. आणि त्यानंतर हा पलीकडचा जो कॉक आहे या खालच्या टाकीतलं जेव्हा पाणी संपतं तर या कॉकनं आपल्याला समजू शकतं की ह्या टाकीचं पाणी संपलेलं आहे. आणि या खालची जी टाकी आहे तिला पाणी भरण्यासाठी या कॉकचा उपयोग केला जातो. आणि वरच्या टाकीत पाणी भरण्यासाठी वरून आपण पाणी भरू शकतो. मित्रांनो, हे जे कोरा आहे कोऱ्याच्या सहाय्याने या टोपल्यामध्ये ही हळद या ढिगावरती भरली जाते आणि त्यानंतर कुकरमध्ये टोपल्याने टाकली जाते. मित्रांनो, या एका कुकरमध्ये साधारण 250 किलो हळद बसते. या दोन्ही कुकरमध्ये एकूण 500 किलो हळद बसते. त्यानंतर या कुकरमध्ये टोपल्यानं हळद जी टाकली जाते. हळद पूर्णपणे या कुकरमध्ये भरल्यानंतर त्यावर असं ताडपत्रीचं झाकण ठेवून त्यानंतर ते वरचं जसं कुकरचं झाकण आहे ते पूर्णपणे पॅक केलं जातं. आणि या लॉकच्या साहाय्यानं ते कुकर पूर्णपणे लॉक केलं जाते. मित्रांनो, जेव्हा ह्याची वाफ बनते तेव्हा या पलीकडच्या पाईप मधून या कॉकमध्ये वाफ येते. तेव्हा हा जो कॉक आहे तो या कुकरकडे जर फिरवला तर या कुकरमध्ये वाफ जाते. आणि जर या कुकरकडे कॉक जर फिरवला तर या कुकरकडे ऑपोजिट साईडला त्याची वाफ जाते. मित्रांनो, हे जेव्हा कुकर पूर्णपणे शिजतं त्यानंतर हे लॉक काढलं जातं. त्यानंतर त्याचं झाकण सुद्धा काढलं जातं. त्यानंतर मित्रांनो, या कुकरमध्ये हळद काढण्यासाठी जे स्टीलचं प्लेट आहे ती पूर्णपणे ओढली जाते. त्यानंतर यामध्ये शिजलेली हळद या ट्रॉलीमध्ये खाली पडते. त्यामध्ये ट्रॉलीमध्ये जेवढी हळद पाहिजे तेवढी या कुकरमधली ट्रॉलीमध्ये भरली जाते. आणि त्यानंतर ही स्टीलची प्लेट पुन्हा बंद केली जाते. त्यानंतर भरलेली जी हळद आहे या साड्या वगैरे किंवा कापड वगैरे आतून यावर ती हळद वाळवण्यासाठी टाकली जाते. मित्रांनो, ही आपण ग्रीन नेट वापरून यावर सर्व शिकवलेली हळद वाळवण्यासाठी अशी
उलट निघाली. वाफ वाफ निघत आहे. एक म्हणलं की एक ट्रॉली त्या ठिकाणी त्या कुकरमध्ये वाळवण्यासाठी टिकल करून ग्रीन नेटवर्क किंवा कपड्या वापरून वाळवण्यासाठी